नमस्कार, आपण पाहत आहात महानगरी न्यूज. मी संतोष मोकाशी. इचलकरंजी शहरातील आणि परिसरातील बातम्या जाणून घेण्यासाठी महानगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया आजच्या महत्त्वाच्या बातम्या. इचलकरंजी शहरातील शिवतीर्थ बसस्थानकात प्रवाशांच्या बॅग आणि पर्समधून चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. आज बसमध्ये चढत असताना 4 ते 5 प्रवाशांच्या बॅग आणि पर्समधील ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. यावेळी काही प्रवाशांनी संशयित महिलांसह अल्पवयीन मुलांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. प्राथमिक माहितीनुसार एका प्रवाशाच्या बॅगेतील सुमारे 12,000 रुपये तर दुसऱ्या प्रवाशाच्या पर्समधील रोख रक्कम चोरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे बसस्थानकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवतीर्थ बसस्थानक प्रवाशांची नेहमीच मोठी वर्दळ असलेलं ठिकाण. मात्र याच गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या बॅग आणि पर्सवर डल्ला मारला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. आज बसमध्ये चढत असताना काही प्रवाशांना आपल्या बॅग आणि पर्ससोबत छेडछाड झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर प्रवाशांनी सतर्कता दाखवत काही संशयित महिलांना आणि अल्पवयीन मुलांना पकडलं. या संशयितांकडून चोरीचा प्रकार केल्याचा प्रवाशांनी आरोप केला असून त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. या घटनेत काही प्रवाशांच्या बॅग आणि पर्समधून रोख रक्कम गायब झाल्याचे समोर आले आहे. एका प्रवाशाच्या बॅगेतील सुमारे 12,000 रुपये तर अन्य एका प्रवाशाच्या पर्समधील रोख रक्कम चोरीला गेल्याची माहिती देण्यात आली आहे. बसस्थानकात गर्दीच्या वेळी प्रवाशांच्या अगदी जवळ येऊन बॅगमधील वस्तू काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे. विशेषतः बसमध्ये चढताना आणि उतरताना प्रवाशांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान याच परिसरात प्रवाशांच्या गळ्यातील मंगळसूत्र अथवा सोन्याच्या साखळ्या चोरीला जाण्याच्या घटनांबाबतही नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शिवतीर्थ बसस्थानकातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आजच्या घटनेनंतर संतप्त प्रवाशांनी संशयितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात नेमकी किती रक्कम चोरीला गेली, चोरीच्या घटनांमागे टोळी आहे का आणि यापूर्वीच्या घटनांशी या संशयितांचा संबंध आहे का, याचा तपास आता पोलिसांकडून केला जाणार आहे. शिवतीर्थ बसस्थानकात वाढत्या पाकिटमारी आणि चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण आहे. बसस्थानकात गर्दीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी, सीसीटीव्हीच्या माध्यमातून संशयितांवर नजर ठेवावी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता प्रवाशांकडून होत आहे.